नवले पुलाच्या अपघातानंतर आता प्रशासन ऍक्शन मोडवर आलेले पाहायला मिळतात। 3 वेळा नियम मोडल्यास पुणेकरांना आता मोठी अद्दल घडणार आहे। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त केले जाणार आहे। नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त केले जाणार। नवले पुलाजवळील अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्त यांनी हे आदेश काढले आहेत। 3 पेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन केल्यानंतर वाहतूक परवाना रद्द केला जाणार आहे। नवले पूल येथे झालेला भीषण अपघात आणि त्यानंतर विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आदेश देण्यात आलेले आहेत। वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन जप्त केले जाणार। अपघात रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांनी या संदर्भात हा निर्णय घेतलेला आहे, आदेश दिलेले आहेत। नवले पुलावर अपघात झाला आणि या अपघातानंतर आता या संदर्भात बैठक पार पडलेली आहे। जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आलाय। विभागीय आयुक्तांनी या संदर्भात आदेश दिलेले आहेत। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काल महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत। विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसोबत ही बैठक घेतली। त्याच्यामध्ये नवले पुलावर जे सातत्याने अपघात होत आहेत आणि काही दिवसांपूर्वी तिथं जो भीषण अपघात झालेला होता, त्यानंतर तिथं अपघात रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील याबाबतची चर्चा करण्यात आलेली आहे। मात्र असं अनेक वेळा जाणवलेलं आहे की वाहन चालकांची सुद्धा या अपघातांमध्ये चूक असल्याचं समोर येत आहे आणि त्यामुळे वाहन चालकांसाठी काही नियम आहेत ते सुद्धा लागू करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। सातत्याने या रस्त्यावर नियमांचं उल्लंघन जी वाहनं करतील त्यांची वाहनं जप्त करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तसंच 3 पेक्षा जास्त वेळा जे वाहतुकीचे नियमांचं उल्लंघन करतील त्यांचा परवाना सुद्धा जप्त करा असे सुद्धा आदेश विभागीय आयुक्तांनी दिलेले आहेत। त्याची अंमलबजावणी आता केली जाणार आहे आणि त्यामुळे या नवले पुलावर म्हणजे कात्रज बोगद्यातून बाहेर आल्यानंतर जे काही वाहतुकीचे नियम आहेत ते आता वाहन चालकांना पाळावे लागणार आहेत, कारण की अपघात रोखण्यासाठी या उपाययोजना आहेत त्या प्रशासनाकडून केल्या जातात आणि त्या संदर्भातलेच आदेश विभागीय आयुक्तांनी कालच्या बैठकीमध्ये दिलेले आहेत। जी, धन्यवाद अमोल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।